आत्ता आम्ही चाललो आहोत तुळशीबागेमध्ये. थोडीफार काही आईची शॉपिंग राहिली आहे ती करण्यासाठी, आणि मग ते सगळं घेऊन मग घरी जाऊ. तर हे सगळं तुळशीबाग मार्केट आहे. पुणे म्हणलं की तुळशीबाग ही फेमसच आहे. आणि तर ही तुळशीबाग आहे. इथे सगळं मिळतं, कपडे, भांडी, मार्केटच आहे. मस्त आहे. आणि हे किती छान. तर आम्ही आता तुळशीबागेत आलो आहोत आणि तुळशीबागेतला मानाचा गणपती म्हणजे तुळशीबाग. 2 hours later. तर आता आईची जी बॅग आहे ती मी भरती आहे. ट्राय करते मला सगळं दिसेल ह्याची. एक मिनिट. इथे मावशी बसली आहे मागे.
टॉप घेतले, म्हणजे आईने मला टॉप घेतले. हा एक टॉप घेतलाय आणि हा एक टॉप घेतलाय. हा आईला परफ्यूम घेतलाय मी अरमाचा बॉडी मिस्ट. पहिल्यांदाच वापरणार आहे, वापरलाय खूप वेळा. हॅलो, हाय, नमस्कार सगळ्यांना. फायनली मी पुण्यात आलेली आहे आणि मी तुम्हाला म्हणाले होते की मी काही शॉपिंग केलं होतं जे तुम्हाला दाखवायचं आहे आईसाठीचं, आणि ते तुम्हाला दाखवते. तर ही मी तिच्यासाठी पर्स घेतली आहे, ग्रीन, जरा वेगळा रंग घेतला कारण दरवेळेस ब्राऊन रेड असे होत असतात, म्हणून ही एक घेतली आहे मी तिला पर्स. आणि ती ज्या ठिकाणी चालली आहे त्याच्यासाठी ही तिला एक अशी मोठी बॅग घेतली आहे लेदरची. सो असं ह्या 2 बॅग्स मी तिच्यासाठी त्या दिवशी शॉपिंग केलं होतं. त्याचा वेगळा व्लॉग बनवणार होते, पण तो अर्थात माझं शूट होतं आणि ह्याच्यामुळे ते राहून गेलं. तर आई चालली आहे हुबळीला, तिच्या कामाच्या म्हणजे तिचं ऑफिसचं जे आहे ते तिथे एक्झिबिशन आणि त्यांचं काहीतरी ट्रेनिंग असं बरंच काही आहे, मला डिटेलमध्ये माहिती नाही. तर त्याच्यासाठी ती 8 दिवस तिकडे चालली आहे आणि तिला सी ऑफ करण्यासाठी मी पुण्यात आले होते, हे माझं कारण होतं. आणि या 2 वस्तू घेऊन आले आणि अजून 2-3 गोष्टी आणल्या ज्या मी ते बॅगेत ठेवल्या आहेत, ते तिच्यासाठीच्या आहेत. तर तिला त्या बॅग्स देतानाचा मला व्हिडिओ करता आला नाही कारण मी खूप लेट पोहोचले पुण्यामध्ये आणि आल्यानंतर असं झालं की काहीतरी एक शेड्यूल ठरवलेलं होतं की मी लवकर जरा पुण्यात पोहोचेन आणि तिला काही वस्तू घ्यायच्या आहेत तर त्या घेण्यासाठी आम्ही बाहेर जाऊ. पण अनफॉर्च्युनेटली तसं झालं नाही, मी लेट पोहोचले बसनी, त्यामुळे ते राहून गेलं. मग त्यामुळे मी तिला फक्त दिलं. तर तिला पण तिची रिॲक्शन विचारूयात की म्हणजे तिला विचारूयात की तिला आवडल्या की नाही या बॅग्स, कारण ह्या मी माझ्या आवडीच्या आणल्या होत्या. तर तिला विचारूयात आणि ती काय काय मजा मस्ती करणार आहे तेही विचारूयात. तर आम्ही चाललो आहे आता पुणे स्टेशनला. मी आईला सोडायला चालली आहे. तुला कसं वाटतं की तू मला शाळेच्या ट्रिपला सोडायला यायची, आज मी तुला सोडायला येते. छान वाटतंय, मोठी झाली असं वाटतं. मी तिला सोडायलाही चालले आणि मी घ्यायलाही येणार आहे असं मी तिला सांगितलं. उज्जैन ट्रेकला चाललेली आहे ए नाही, एक्झिबिशन हुबळीला. मागच्या वेळेस ती उज्जैनला गेली होती, आता हुबळीला निघाली. ट्रेकला चाललेली आहे एक्झिबिशनला चालली आहे तुझ्या. बऱ्याच वर्षांनी झाले ना एवढा प्रवास करून. 8 वर्षांनी चालली पण 8 वर्ष आणि सोलो अशी सोलो म्हणजे ऑफिशियल मेंबर्स आहेत पण आम्ही नाही आहे. तर आता आपण रेल्वे स्टेशनवरती जाऊन बाकीच्या प्लॅटफॉर्मवर त्यांचा अर्धवट राहिला. तुला विचारायचं राहिलं की मी माझ्या आवडीने तुला त्या बॅग्स घेतल्या तर तुला आवडल्या का त्याचा शूट करायचं राहिलं आपलं. मी तुला देताना खूप लेट झालं ना रात्री, त्यामुळे. तर तुला आवडली का तुझी पर्स? बॅग दोन्ही आवडल्या, छान आहे. त्या आवडीने आल्या, मला खूप पसंत पडल्या. ट्रॅव्हलिंग बॅग योग्य आहे. हां, येस. पर्सचा कलर पण छान आलेला आहे. म्हणजे आता याच्या पुढे मी शॉपिंग करू शकते आईसाठी असं मला वाटतंय. चला होऊयात आता आपण. आम्ही पोचलो पुणे स्टेशनला आणि हा सगळा पुणे स्टेशनचा हा परिसर आहे आणि इथेच एक तिकीट काउंटर आहे जिथून मी प्लॅटफॉर्म तिकीट घेतलं आणि आम्ही प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती मी आणि आई जाऊन बसलो होतो. ट्रेन कुठल्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे हे माहिती नव्हतं, त्यामुळे आम्ही तिथेच बसून होतो. पण काही वेळाने तिच्यासोबत जे मेंबर्स येणार होते
तर ते आले आणि ते सगळेजण बाहेरच थांबले होते. सो आम्ही पुन्हा इथे बाहेर येऊन थांबलो. मग मला कळालं की ट्रेन ही प्लॅटफॉर्म नंबर 2वर येणार आहे. मग आम्ही सगळेजणं प्लॅटफॉर्म नंबर 2वरती गेलो आणि तिचे सगळेच मेंबर्स आले होते, त्यामुळे ती खुश होती आणि मी तिला सी ऑफ करण्यासाठी प्लॅटफॉर्मवर तिची ट्रेन येईपर्यंत थांबले. खरं तर ट्रेन जरा लेट झाली, 15 मिनटंच लेट झाली, पण मी तिथे थांबले होते. सो हे असं आहे पुणे स्टेशन. बऱ्याच वर्षांनी मीही या ठिकाणी आले, कधी येणं होत नाही, पण आज तिला सोडण्याच्या निमित्ताने येणं झालं, त्यामुळे छान वाटलं मला खूप. A few moments later. तर आई आता निघाली हुबळीसाठी, तर त्यामुळे ही तिची ट्रेन आहे. ती आता आतमध्ये सीट बसतीये ती आणि मग नंतर मी निघेन इकडून.